नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धन संपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण गुडघा बदलणे आणि रोबोटिक्स गुडघा बदलण्याचा फायदा याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सौरभ गिरी. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर सौरभ गिरी हे प्रख्यात MS ऑर्थोपेडिक आहेत. रोबोटिक्स जॉइंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपी सर्जन म्हणून ते कार्यरत असून सध्या डेक्कन हर्डीकर हॉस्पिटलमध्ये रोबोटिक्स जॉइंट रिप्लेसमेंट युनिट हेड म्हणून ते प्रॅक्टिस करतात. 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव घेऊन त्यांनी आजवर 7,000हून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांनी हेलिओस एंडोस क्लिनिक जर्मनीमधून गुडघा आणि हिप ऑर्थोप्लास्टीमधील रिव्हिजन सर्जरीमध्ये फेलोशिप केली आहे. हिप आणि गुडघा ऑर्थोप्लास्टीमध्ये प्रतिष्ठित सिकॉट फेलोशिप डॉक्टरांना प्राप्त झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून डॉक्टर गिरी यांना सन्मानित देखील करण्यात आलाय. तर डॉक्टर, सगळ्यात आधी तर मला हे सांगा की गुडघा बदलण्याची नेमकी शस्त्रक्रिया असते त्याबद्दल आम्हाला सविस्तररित्या काय सांगा. वयोमानानुसार जसं आपल्या गुडघ्यांमध्ये जे कार्टिलेज असतं ते घासून जातं आणि ते घासल्यानंतर दोन बोन्समध्ये फ्रिक्शन व्हायला लागतं. त्यामुळे आपल्याला पेन होतो आणि पेन जो होतो आहे त्याला पेनला आपल्याला चालणं फिरणं त्यामुळे कमी होतं. तेव्हा आपल्याला नी रिप्लेसमेंट ही सर्जरी लागते. नी रिप्लेसमेंटमध्ये आपले जे दोन बोन्स असतात, थाय बोन आणि टिबिया म्हणजे खालचा जो बोन आहे त्याला आपण रिसर्फेस करतो. नी रिप्लेसमेंटपेक्षा याला नी रिसर्फेसिंग म्हटलेलं योग्य राहील. जसं की मी या बोन मॉडेल्सवर सांगू इच्छितो की हा आपला थाय बोन आहे, याला आपण रिसर्फेस करतो आहे. या बोनला शेप देऊन याला रिसर्फेस केलं जातं. एक मेटलचा पार्ट इथे लावण्यात येतो. तसंच खालच्या बोनला सुद्धा असा एक रिसर्फेसिंग करून तिथे एक मेटलचा पार्ट जातो आणि या दोन मेटलच्या पार्टमध्ये फ्रिक्शन न व्हावं म्हणून आपण हा हायली क्रॉसलिंक पॉलिथिलीन, सोप्या भाषेत सांगायचं तर एक प्रकारचा प्लास्टिक असतो, तो या दोन मेटल्सच्या मध्ये असतो आणि मग ही फ्रिक्शनलेस आणि पेन फ्री मूवमेंट आपण नी रिप्लेसमेंटनी अचीव करू शकतो. अगदीच. आणि यानंतर रोबोटिक गुडघा बदलणे हे आजकाल आपण बघतो, बरेचसे रुग्ण जेव्हा त्यांना गुडघ्यांचा त्रास व्हायला लागतो तेव्हा डॉक्टरांकडून त्यांना रोबोटिक पद्धतीनं देखील उपचार सुचवले जातात. तर याबद्दल देखील सविस्तर आम्हाला काय माहिती द्याल? रोबोटिक नी रिप्लेसमेंट ही कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंटवर ॲडव्हान्स प्रोसिजर आहे. कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंटमध्ये आपण बोन कट्स किती घ्यायचे हे एक ट्रायल आणि एरर मेथडनी आपण करतो. म्हणजे एक 4 mm कट घेतला, मग गॅप चेक केल्या, व्यवस्थित आहे नाही आहे, मग परत त्याला रिवाईज केलं. रोबोटिक नी रिप्लेसमेंटमध्ये आपण सर्जरीच्या आधीच एक CT स्कॅन करतो. त्या CT स्कॅनमध्ये एक 3D बोन मॉडेल तयार केलं जातं. त्या बोन मॉडेलवर आपण किती मिलीमीटर्स बोन कट घ्यायचे, कुठल्या साईजचा इम्प्लांट लावायचा, या सर्व गोष्टी आपण ऑपरेशनच्या आधीच डिसाईड करतो. त्यामुळे त्यामध्ये प्रिसिजन फार वाढतं. प्रिसिजन आणि एक प्रकारचं आपण सर्जरी पेशंटवर करण्याच्या आधी त्या 3D बोन मॉडेलवर करतो आहे. तर त्यामुळे जे पण एरर्स होणार आहे ते आपण एलिमिनेट करतो. सोबत त्यामध्ये बोन मॅपिंग केलं जातं. बोन्स आता CT स्कॅन झाला आहे, CT स्कॅन आपलं बोनी स्ट्रक्चर हे कधी चेंज होणार नाही. जर मी काल CT स्कॅन केला आहे त्यामध्ये जसं माझं बोन आहे ते दुसऱ्या दिवसाला पण तसंच राहणार आहे. तर ती फिक्स ॲनाटॉमी आहे. हा ॲडव्हान्टेज आहे CT स्कॅन करण्याचा. मग त्या फिक्स ॲनाटॉमीला आपण ड्युरिंग ऑपरेशनच्या वेळी ते एका बोन मॅपिंगनी, सेन्सर टूलनी त्याला मॅपिंग करतो. आणि जर सर्जन कुठली चूक करत असेल ते पण आपल्याला कळून येतं की मी CT स्कॅनला एक पॉईंट डिसाईड केला आहे की बोनवर या बाजूला आहे आणि घेताना मी थोडं मागे घेतला तर त्याचा एक मीन निघतो अल्गोरिदमनी. तो जर मीन जो आहे, एक ॲव्हरेज नंबर जो आहे तो 1पेक्षा कमी पाहिजे असतो. तो जर 1पेक्षा जास्त आला तर दॅट मीन्स सर्जनमुळे काही चूक झाली आहे, ते पण आपल्याला कळून येतं. तर या रोबोटिकमध्ये या सर्व गोष्टी आहेत की एक ह्युमन एरर एलिमिनेट होतो. सेकंडली जे कॅल्क्युलेशन्स आपण करू शकतो ते आपण ह्युमन आयनी, आपल्या डोळ्यांनी एका 1 डिग्री अँगल किंवा 2 डिग्री अँगल किंवा 1 मिलीमीटर यामध्ये करणं कोणालाही संभव नाही आहे. ते मिलीमीटर टू मिलीमीटर कॅल्क्युलेशन प्लस एक डिग्रीचं कॅल्क्युलेशन हे रोबोटिकच्या साह्याने आपण करू शकतो. रोबोटिक्समध्ये मुख्यतः 2 पार्ट्स असतात. जसे हा रोबोटिक आर्म आहे आणि हा सेन्सर्स असतात, कॅमेराज असतात, जे पायाची मूवमेंट्स वगैरे, अँगल्स वगैरे, इन्फ्रारेडचं एक प्रकारचं तिथे वेब असतो. तो वेब डिटेक्ट करतो की पायाची मूवमेंट झाली आहे का की नाही झाली आहे. इवन पेशंटनी जर डीप इन्स्पिरेशन, खूप
खोकला जरी केला किंवा खूप लांब श्वास जरी गेला तरी तो रोबो थांबतो. ते एवढा सेन्सिटिव्ह तो रोबो असतो. तर हा रोबोटिक आर्म आणि हे सेन्सर्सला कॅच करण्यासाठी कॅमेराज आणि इन्फ्रारेड हे 2 मुख्य पार्ट असतात रोबोटिक्समध्ये. आणि रोबोटिक आर्म जो असतो तो हेल्प करतो आपल्याला बोन कटिंग करायला. अगदीच. आणि मग ज्या पद्धतीनं जसं तुम्ही सांगितलं की रोबोटिक पद्धतीनं गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया पार पडते, याचा फायदा नेमका रुग्णांना कसा होतो किंवा याचे वेगवेगळे फायदे तुम्ही सांगू शकाल का? रोबोटिक्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रिसिजन, ॲब्सोल्यूट प्रिसिजन ॲज वेल ॲज त्याची जी कॅल्क्युलेशन्स आहेत ते जे आपण ह्युमन आयनी नाही करू शकत, आपल्या डोळ्यांनी नाही करू शकत, ते रोबोटिकमुळे करू शकतो. जेवढं प्रिसाईज बोन कट असणार, जेवढं व्यवस्थित बोन कट असणार, तेवढी त्या जॉईंटची लाईफ वाढेल. सेकंडली, नॉर्मल नी रिप्लेसमेंटला एक आपल्याला थाय बोनच्या हाडामध्ये एक आपल्याला रॉड टाकावा लागतो. तो रोबोटिक्समध्ये टाकावा लागत नाही. तो टाकायला नाही लागल्यामुळे ब्लड लॉस कमी होतो. ऑपरेशन नंतर जे दुखणं असतं ते रोबोटिकमध्ये जे सॉफ्ट टिश्यू आहे, बोन्स आहेत, त्यांना हँडलिंग फार कमी होतं. त्यामुळे ऑपरेशन नंतर जो दुखण्याचा त्रास आहे तो रोबोटिक्समध्ये फार कमी असतो. तर मोस्ट इम्पॉर्टंट फायदा म्हणजे आपल्याला प्रिसिजन, म्हणजे एक अचूक बोन कट, अचूक इम्प्लांटची प्लेसमेंट ही अचीव करता येते. सेकंड, ब्लड लॉस कमी होतो. थर्ड, पोस्ट ऑपरेटिव्ह पेन कमी होतो. आणि फोर्थ म्हणजे त्या नी रिप्लेसमेंटची लाईफ वाढते. हे रोबोटिकचे मेन फायदे आहेत. अगदीच. तर जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की कशा पद्धतीनं रोबोटिक पद्धतीनं गुडघ्यांवर शस्त्रक्रिया होते आणि त्याचे रुग्णांना वेगवेगळे फायदे देखील मिळालेले आहेत. आणि त्यातच ज्या रुग्णांनी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे उपचार घेतलेले आहेत, नेमका त्यांचा अनुभव काय आहे ते आपण पाहूयात. काय काय त्रास होता ऑपरेशनच्या आधी खूपच मला त्रास होत होता, कंबरेत पण आणि गुडघ्यामध्ये. मला चालता पण येत नव्हतं, बसाय उठायला त्रास होत होता. खूपच म्हणजे तरी 4-5 वर्ष माझे असेच गेले. असं गिरी सरांचं नाव मला कळलं आम्हाला, त्याच्यामुळे मग आम्ही इकडे आलो. आणि मग लगेच त्यांनी डिसिजन घेतलं ऑपरेशन करूया आपण. मग आम्ही पण होकार दिला. आणि खूप छान आता झाले, आता 3-3.5 महिने होत आले ऑपरेशनला. आता मला खूप पहिल्यापेक्षा खूप छान वाटते, एकदम हॅपी वाटते. चालते वगैरे मी व्यवस्थित, जेवण वगैरे व्यवस्थित जातं आता, काही टेन्शन नाही. आणि सर खूप छान आहेत, एकदम अगदी आमच्या घरच्यासारखे, फॅमिली सारखे वाटतात मला. आणि जेव्हा तुम्ही हॉस्पिटलला आले होते तेव्हा कसे आले होते? हो, मी तर याच्यावरच आले होते, व्हीलचेअरवरच आले होते. त्यांनी आणलं होतं त्याच्यावर. मला चालता पण येत नव्हतं त्याच्यामुळे मला. आणि आता मी स्वतः 2 व्हीलरवरच येते, 4 व्हीलर मध्ये पण येत नाही, व्यवस्थित येते. आम्ही दोघं गाडीवर असे 2 व्हीलरवरच येतो, त्याच्यामुळे काही मला त्रास नाही, काही नाही, व्यवस्थित वाटते. आणि मी खालून पण चालतच येते इकडे वरती, लिफ्टने येत नाही. आणि जिना पण चढते, चालते, मी वॉकिंग करते 2 टाइम, व्यायाम करते, जेवढं सरांनी सांगितलं तेवढं. आणि खूप छान वाटते मला. पाय पूर्ण तसं बेंड झाला, रॉड होतो. गुडघ्यांचा त्रास होता गुडघ्यांचा आपल्याला? त्रास. दोन्ही गुडघ्यांचा. होय. आणि किती वर्ष झालं होतं? 10-12 वर्ष झाली. आणि चालायला जमायचं का आपल्याला? चालायला जवळ काठीकडे जमायचं. ओके. आणि पाय किती पूर्ण तिरपे होते? पार अगदी म्हणजे बेंडच होता. ओके. आणि आता किती दिवस झाले आहे सर्जरी होऊन आपली नी 1.5 रिप्लेसमेंट? महिना झाले. ओके. आता कसं आहे? आता व्यवसाय व्यवस्थित चालणं वगैरे? चांगलं आहे. ओके, ऑलराईट. म्हणजे यू आर हॅपी विथ द प्रोसिजर? येस सर, अगदी.
तर आत्ताच आपण ज्या रुग्णांनी हे उपचार घेतलेत नेमका त्यांचा अनुभव काय होता हे तर आपण पाहिलंय. मात्र डॉक्टर, जेव्हा पेशंट आपल्याकडे येतात आणि त्यांना रोबोटिक गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करायची असते, तेव्हा त्यांच्या मनात साहजिक एक प्रश्न येतो की याचा सक्सेस रेट, यशाचा जो दर आहे तो नेमका किती आहे. तर याबद्दलही काय सांगाल? मी याला एक सिम्पल वेनी एक्सप्लेन करेल. जे एक मोतियाबिंदूचं ऑपरेशन जे आहे ते सर्वांनाच माहिती आहे, ते फार सक्सेसफुल आहे म्हणून, आणि इझिली पेशंट रेडी होतात कारण की वर्षोनवर्ष एवढ्या सर्जरीज झाल्या आहेत. तसंच नी रिप्लेसमेंटचा जो सक्सेस रेट आहे तो एका कॅट्रॅक्ट सर्जरी म्हणजे मोतियाबिंदूची जी सर्जरी आहे तेवढाच आहे. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली जर पकडायचं झालं तर अराउंड 98 to 99% हा सक्सेस रेट आहे नी रिप्लेसमेंट सर्जरीचा. अगदीच. आणि रोबोटिक गुडघा बदलण्याची जी प्रक्रिया आहे तर त्याचे देखील काही विविध प्रकार असतात का, आणि कोणकोणत्या प्रकारे आपण रुग्णांवर उपचार करू शकतो किंवा शस्त्रक्रिया करू शकतो? रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट जे आहे ते मेनली 2 पार्ट्समध्ये डिवाइड होऊ शकतात. एक इमेज बेस्ड सिस्टम आणि एक विदाऊट इमेज सिस्टम. म्हणजे अशा रोबोटिक सिस्टम ज्यामध्ये CT स्कॅन करावा नाही लागत आणि अशा रोबोटिक सिस्टम ज्यामध्ये CT स्कॅन करावा लागतो. तर यामध्ये दोघांमध्ये फरक काय आहे? ज्या सिस्टम्समध्ये CT स्कॅन करावा नाही लागत त्यामध्ये सर्जन्स पॉईंट्स घेतो आणि त्या पॉईंट्सला व्हेरिफिकेशनसाठी कुठलं एक बॅकअप नाही आहे. म्हणजे मी ॲज अ सर्जन जेव्हा पॉईंट्स घेतो आहे त्यामध्ये जर मी काही चुकी केली तर त्याला रेक्टिफाय करायला, त्याला करेक्ट करायला कुठली मेथड नाही आहे. जर आपण CT स्कॅन यूज केला तर CT स्कॅनमध्ये ते पॉईंट्स सर्व एकदा कॅलिब्रेट झालेले असतात, काउंट झालेले असतात, आणि जेव्हा मी पॉईंट्स घेतो आहे त्यामध्ये जर मी काही चुकी करत असेल तर ते आपल्याला कळून येतं. कारण की त्यांचा एक मीन निघतो, एक ॲव्हरेज नंबर निघतो. ॲव्हरेज नंबरमध्ये जर तो जास्त येत असेल तर याचा अर्थ की सर्जननी पॉईंट्स घेताना चुकी केली आहे आणि ती चुकी बोन कटमध्ये पण परत येऊ शकते. मग ते सर्व पॉईंट्स आपल्याला परत घ्यावे लागतात. तर CT स्कॅन बेस्ड सिस्टम जे रोबोटिक सिस्टम आहेत ते हा ॲडव्हान्टेज आहे त्यामध्ये की सर्जन एरर जो रोबोटिक्स आपण कशासाठी करतो आहे, कन्व्हेन्शनल सर्जरी एवढे वर्षानुवर्ष होत आहे, रोबोटिक्स कशासाठी होत आहे की जे पण एरर्स आहेत ते आपल्याला काढायचे आहेत आणि त्याची लाईफ, जॉईंट रिप्लेसमेंटची लाईफ वाढवायची आहे. सोबत आपल्याला ॲक्युरेसी वाढवायची आहे, या सर्जरीचा सक्सेस रेट वाढवायचा आहे. सक्सेस रेट वाढला तर मोर अँड मोर पेशंट्स, जे जास्त पेशंट आहेत त्यांना याचा फायदा होईल. ठीक आहे. तर CT स्कॅन बेस्ड सिस्टम जे आहे ते वन ऑफ द मोस्ट ॲडव्हान्स सिस्टम आता अवेलेबल आहेत ते आहेत. आणि मुख्य 2 प्रकार होतील, विदाऊट CT स्कॅन आणि विथ CT स्कॅन. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गुडघ्यासंदर्भात जर आपल्याला कोणताही त्रास असेल तर त्यावर आता आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातात. आणि याच उपचारांबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांचं अधिक मार्गदर्शन घेऊ शकता. तर रोबोटिक पद्धतीनं कशा प्रकारे उपचार केले जातात याबद्दल आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धन संपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धन संपदामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सौरभ गिरी. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की रोबोटिक पद्धतीनं आता गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया होते, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, रुग्णांना त्याचा फायदाही होतो. मात्र अनेकदा रुग्णांकडून असाही प्रश्न विचारला जातो की आता आमचं ऑपरेशन तर झालेलं आहे, मात्र यानंतर जे सामान्य जीवन आहे ते आम्ही कधीपासून सुरू करू शकतो आणि त्या डेली रुटीनमध्ये आम्हाला काही बदल करता येणार आहेत की नाही, तर याबद्दल काय सांगाल? नॉर्मली जर आपण दोन्ही गुडघ्यांचं एका वेळी सर्जरी केली आहे, दोन्ही बाजूचे नी रिप्लेसमेंट आपण केले आहे, तर हॉस्पिटल स्टे जो असतो तो जवळपास 4 ते 5 दिवसांचा असतो. त्या 4 ते 5 दिवसात तुम्ही स्वतःहून वॉक करणे, वॉशरूमपर्यंत जाणे, 2 पायऱ्या चढणे, एवढं सर्व फिजिओथेरपीच्या साह्याने आपलं ट्रेनिंग हॉस्पिटलमध्ये असताना होतं. सेकंडली त्यानंतर जेव्हा आपला डिस्चार्ज होईल तेव्हा तुम्ही मोबिलाइज असता, तुम्ही स्वतः चालू शकता, वॉक करू शकता, या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. एक ॲप्रॉक्सिमेटली 12व्या दिवशी आपले सुचर्स म्हणजे जे टाके असतात ते निघतात आणि एक 20 ते 25 दिवसात तुम्ही तुमचं चालणं नॉर्मल होऊन जातं. जसे ऑपरेशनच्या आधी किंवा गुडघे दुखायच्या आधी, गुडघ्यांचा त्रास सुरू व्हायच्या आधी जसे आपण चालू शकत होता तसे एक 20 ते 25 दिवसात सर्व पेशंट चालायला लागतात.
आयुष्यात बदल असा काही करावा लागत नाही. तुम्हाला जेवढं चालायचं आहे तेवढं तुम्ही चालू शकता. त्याला चालण्याला काही बंधन नाही आहे. 5 किलोमीटर्स 7 किलोमीटर्स आपण चालू शकतो. एक बंधन असतं ते फॉलो केलेलं कधीही बरं असतं. कारण की या जॉईंटची पण एक लाईफ आहे. ती ॲप्रॉक्सिमेटली 25 ते 30 वर्ष आहे. त्याला जर आपल्याला तेवढं काम करून घ्यायचं आहे तर जमिनीवर बसणे आणि मांडी घालून बसणे हे थोडं टाळलेलं बरं असतं. पण कुठल्या प्रसंगी आपल्याला जर जमिनीवर बसायचं असेल तर आपण इझिली बसू शकता नी रिप्लेसमेंट. पण ते जर आपण रोज करत राहणार 15 ते 20 वेळा 30 वेळा दिवसातून रोज आपण जमिनीवर बसतो आहे तर त्या गुडघ्यांची लाईफ थोडी कमी होते. तर ते एक पथ्य असतं फक्त. अगदीच. आणि गुडघा बदलल्यानंतर पेशंटनं डॉक्टरकडे जाऊन फॉलोअप घेणं देखील गरजेचं असतं. तर हा फॉलोअप नेमका किती आवश्यक आहे? फॉलोअप याकरता आवश्यक असतो की आपलं एकतर ड्रेसिंग चेक करण्याकरता, वुंड हिलिंग व्यवस्थित आहे की नाही ते बघण्याकरता. सेकंडली आपल्या ज्या क्वाड्रिसेप मसल्स आहेत त्यांचं स्ट्रेंथनिंग कसं होत आहे हे बघण्याकरता फॉलोअप आवश्यक असतो. नंतर गुडघ्यानंतर बरेच लोकांमध्ये प्रश्न असतात, अरे माझं आता ऑपरेशन झालं आहे, मी पाय मोडायला नको, ते टाके उघडून जातील. या भीतीमुळे बरेच लोक पायाची हालचालच करत नाही. पण ऑपरेशन नंतर पायाची हालचाल करायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला ती रेंज ऑफ मुवमेंट जे गुडघ्याची मोडणे आहे ते संभव होणार आहे. तर या सर्व गोष्टींना जे मनात प्रश्न असतात आणि त्यामुळे आपण जे नको करायला पाहिजे ते करतो, ते अवॉइड करण्यासाठी ॲटलिस्ट ऑपरेशन नंतर 2 फॉलोअप्स तरी डॉक्टरांकडे आवश्यक आहे. एक अराऊंड 12व्या दिवशी आणि एक महिन्यानंतर. अगदीच. आणि एखादं ऑपरेशन झाल्यानंतर रुग्ण असाही प्रश्न विचारतात की त्या ऑपरेशनचं लाईफ किती आहे? तर गुडघा जेव्हा बदलला जातो, ती शस्त्रक्रिया होते, त्यानंतरचं आयुष्य नेमकं किती असतं? आपण हे नी रिप्लेसमेंट सर्जरी जी करतो आहे ती ऑन ॲन ॲव्हरेज 60 प्लस 55, 60, 65, 70 या एजमध्ये करतो आहे. आणि या गुडघ्यांचं जे नवीन जॉईंट्स आले आहेत त्यांचं लाईफ ॲव्हरेज लाईफ 30 वर्ष आहे. तर एक सामान्य माणसाचा जो लाईफस्पॅन असतो तो ॲव्हरेज आउट जर केला तर 90 इयर्स असतो. तर एकदा नी रिप्लेसमेंट केल्यावर हे आपल्या आयुष्यभर आपल्याला हे काम करणार आहे. त्याची लाईफ जी आहे ती 30 वर्षापर्यंत आहे. त्याकरता जसं मी आधी बोललो की जमिनीवर बसणे, मांडी घालून बसणे हे थोडं टाळावं. कधी करायचं असेल तर करू शकता, पण रोज न करता त्याची जी लाईफ आहे ती 30 वर्षापर्यंत आहे. आणि 30 वर्ष आपल्याला ते व्यवस्थित आपल्या आयुष्यभर आपल्याला काही त्रास न देता आपण चालू शकणार असं पॉसिबल आहे. अगदीच. आणि जॉईंट रिप्लेसमेंट झाल्यानंतर अनेक रुग्णांना डॉक्टर सांगतात की तुम्हाला आता काही पथ्य पाळायचे आहेत. तर ते पथ्य पाळणं किती गरजेचं आहे आणि काय पथ्य असतात नेमके त्यात? पथ्य नेमके असे फक्त मी जे बोललो की जमिनीवर बसणे टाळणे हा एकच पथ्य आहे. अदरवाईज तुम्हाला सायकलिंग तुम्ही करू शकता, तुम्हाला वॉकिंग करायचं आहे तुम्ही करू शकता, सर्व नॉर्मल ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. जे तुम्ही एक वयाच्या 30 किंवा 40व्या वर्षी जे काही ॲक्टिव्हिटीज तुम्ही करत होते त्या सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्ही नी रिप्लेसमेंट नंतर करू शकता. डेफिनेटली जर तुम्ही मेडिकली फिट आहात ते करण्याकरता तर तुम्ही त्या सर्व गोष्टी करू शकतात. पथ्य म्हणजे फक्त एकच, ती जमिनीवर बसणे टाळणे. अगदीच. आणि त्याचबरोबर अनेक लोकांना रोज व्यायाम करणे, जिमला जाणे, धावणे अशा वेगवेगळ्या सवयी असतात. मात्र एकदा की गुडघ्याचं ऑपरेशन झालं तर आता आम्हाला डेली रुटीनमध्ये आम्ही ज्या गोष्टी करतोय त्या करता येणार आहेत की नाही असाही रुग्णांना प्रश्न पडतो. तर याबाबतीत देखील त्यांना काय मार्गदर्शन कराल? नी रिप्लेसमेंट नंतर तुम्ही जिमला जाऊ शकता, तुम्ही स्विमिंग करू शकता, तुम्ही सायकलिंग करू शकता, तुम्ही ट्रेकिंग करू शकता. माझे बरेच पेशंट्स आहेत जे बरेच वर्षानुवर्ष नी पेनमुळे आपल्या आयुष्याला त्यांनी एका रूममध्ये थांबवलं होतं. ते नी रिप्लेसमेंट नंतर त्यांनी ट्रेकिंग सुरू केलं आहे. ते इवन मला फोटोग्राफ शेअर करतात की थँक्यू डॉक्टर की आज मी हे नी रिप्लेसमेंट केल्यामुळे मी आज या सर्व गोष्टी करू शकतो आहे. बरेच लोक स्विमिंग करतात. तर नी रिप्लेसमेंटचा उद्देशच हा आहे की तुम्हाला ॲक्टिव्ह लाईफकडे जायचं आहे. जे तुमच्या गुडघ्या दुखण्यामुळे तुम्ही एका रूममध्ये एका जागी बसायला लागले होते
ते आपल्याला चेंज करायचं आहे, आपल्याला ॲक्टिव्ह लाईफस्टाईल घ्यायची आहे, आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल घ्यायची आहे, तर नी रिप्लेसमेंट नंतर डेफिनेटली तुम्ही नॉर्मल सर्व गोष्टी करू शकता. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नी रिप्लेसमेंट झाल्यानंतरही रुग्णाला त्याचं आयुष्य हे पूर्ववत जगता येतं. मात्र त्यासाठी योग्य वेळेला निदान करणं आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. आणि यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि रोबोटिक्स पद्धतीनं गुडघा बदलणे आणि त्याची शस्त्रक्रिया याबद्दल आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धन संपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.